देशे कठिनकृतिरधो वक्त्रता क्वापि कोपो यांचा कस्मादकस्मादपकृतिरुपकारिष्वपि प्राज्ञमौले स्त्रर्थेऽन्यस्त्रीशवज्ञा किमिति रमणते चोरतामायिकत्वं चित्रं रोहावरोहामिति विरसगिराप्यादृतः पातु कृष्णः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयापहं पूज्याय सुकृतीन्द्राय सत्त्वसंशुद्धचेतसे सुज्ञाय सुविचाराय योगिने ज्ञानिने नमः। शरणागतरक्षणसद्व्रतिनं रघुनाथपदाम्बुजभृङ्गवरं सुकृतीन्द्रयते करकञ्जभवं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम्। नमन् गुरुं सदा काशीमठादिपम्बुदं श्रीसुधीन्द्रतीर्थवन्दनं श्रीसंयमीन्द्रसंयुतम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। अंग मेळ्ळेले सकडांकय वंदन करता तशीची आजी होड एक दिवस कसं नाही म्हळ्यार काशी मठाधीश परमाचार्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेले पुण्यतिथी आराधना महोत्सव लक्ष्मी शोभानेंतू वादिराज स्वामीक सांगताची आनेಯ ಮಾನದಲ್ಲಿ ಅಡಗಿಸಿದವರುಂಟೆ म्हणून एक होड हस्तीक एक सान पात्रेंत भितरी दवर जत्वे म्हणटानी थंय प्रश्न करताची तशीची स्वाम्यांगेले चरित्र जेवो स्वाम्यांगेले जीवन जेवो स्वाम्यांगेले तपस्సు जेवो स्वाम्यांगेले कीर्ती जेवो ते विस्तार व्हड जावन आसा ते तितले व्हड म्हाका एक समया भितर सांगू का म्हळ्यार म्हगेले तसं अल्पज्ञानी ना म्हाका साध्य ना जाल्यारी गुरुसेवा गुरुस्तोत्रम शिष्यकृत्यम परम स्मृतम म्हणलें म्हणकेची गुरु सेवा करची की गुरुंगेले स्तोत्र म्हणची की गुरुंगेले गुणगान करची की शिष्याले परम कर्तव्य म्हणून सांगताची गुरुंगेल गुणगान जो स्तोत्र म्हणलें निमित्त कसं जाता मनोविशुद्धे चरितानुवादः म्हणून सांगून मध्वविजयांतू नारायण पंडिताचार्य सांगताचे मलगड्याले ज्ञानीवरेण्यांगेले गुणगान आमी केल्ले निमित्ती आमगेल अंतरंग शुद्ध जाता तशीची आमगेले मन शुद्ध जाता म्हणून सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेल बदल कसं सांगचे आज आमगेल सगळे गौड सारस्वत समाज एक उन्नत कीर्ती शिखरार म्हणजे स्थान मान गौरव जावन एक कीर्ती विशेष स्थान आरस म्हणजे त्या शिखराचे शिखर कलश जावन स्वामी विराजमान जावन आसाचे सुकृतींद्र स्वाम्यांगेले चरित्र आमकां गोत आसा तांणी कितले कश्ट करून कितले दुःख मेळ्ळें तांणी समाज मुखारसून वेल्लेले म्हणून आमकां सकळ जाणांक गोत आसा स्वाम्यांगेले शिष्य स्विकारा वेळार जातक पळत आसता तेदना ज्योतिषाले निमगेले तेदना मस्त ज्योतिशान सांगिले मुखार येवचे संवत्सरू तारण नाम संवत्सरू स्वाम्यांक मस्त कश्ट जाता स्वाम्यांगेले मस्त दुःख जाता म्हणून जाल्यार आपास एक ज्योतिष सांगता कसं म्हळ्यार तुम्ही काय भिवचे नाका स्वामी मुखार येवचे संवत्सरू तारण नामक संवत्सरू तांतू तुमगेले सकडी कष्ट दुःख पुरा तारण जाता म्हणून तांणी ज्योतिष सांगता की तेंची तारण नाम संवत्सरांतूची परमाचार्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेले आश्रम स्वीकार जावचे शांभवी नदी तीरारी नदी स्नान जावन मुल्कींतू नरसिंहालय वेंकटरमणालय तशीची बिंदू माधवाल सन्निधानांतू परमाचार्य सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यांगेले हातान सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेले शिष्य स्वीकार जाता शिष्य स्वीकार जाली तशीची 5 वर्ष भितरी सुकृतींद्र स्वामी वृंदावनस्थ जाताची स्वाम्यांगेले आश्रम जाताना साधारण 18 वर्ष प्राय सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक पीठाधिपती जाताना 23-24 वर्षाच्या पुरो तितले सान प्रायर थंय दुखून 90 वर्ष पर्यंत एक पळयल्यार 70 वर्ष दीर्घ कालांतू स्वाम्यान पीठाधिपत्य दवरून संस्थान आनी तशीची समाज मुखारसून वेल्लेले स्वाम्यांगेले बदल कसं सांगचे आमी देवाक पळयले जाल्यार देवाक आमी स्वाम्यालांत पळयले आमकां देवाक कशी उपासन करता देव आमकां कशी मेळटा म्हूण सांगून आमकां स्वाम्यान रीती दाखोवन दिलेलो आसा मुकुंद भक्ती गुरुभक्ती जाये सतां प्रसत्ये च निरंतराये म्हणटाच मुकुंदा वय भक्ती होका जाल्यार गुरुंगेल वैरी
भक्ती जावका गुरु भक्ती निमित्तीची आमकां देवाल वयरी भक्ती येवच्याक साध्य. तशी म्हणटना आमी सांगले देवाक पळयनी जाल्यार देवाल भितरी आमी सुधींद्र स्वाम्याल भितर आमी देवाक पळयल्या म्हणून. देवाल 10 अवतार आसाचे. ते 10 अवतारय सुधींद्र स्वाम्यालांत आमी पळयला. जनाक आमी चिंतन केल्यार आमकां अनुभूती आसा. कशी आमी 10 अवतार देवाल 10 अवतार सुधींद्र स्वाम्यालांत पळयल्या म्हळ्यार फर्स्ट अवतार मत्स्यावतार. मत्स्यावतारांत कशें जाल्लें सक्कडी कडेन उद्दा भरलें तेदना देव मत्स्यरूप जावन येवन मनूक तशीच सप्तऋषी यांनी इतर मस्त जनांक ओट्टू धोरण एक 2 इंच धोरण ते उवारो पार केलें देवान. तशीची स्वाम्यान संस्थानांत येवन सक्कड जनांक ओट्टू मेळून सगळे गौड सारस्वत समाज ओट्टू धरून कशी मत्स्यरूप परमात्मान सक्कड जनांक ओट्टू धरून ते दोन्ही पार करेल की तशीची स्वाम्यान सगळे सारस्वत समाजाक ओट्टू मेळून सगळे समाज मुखार सुनवेले. दोन्ही अवतार कुर्मावतारांत कसं जाल्लें देवान कसं केल्लें अमृतमतान करचे वेळारी त्या मंदर पर्वत रब्बुका समुद्रांत त्या पर्वत रबच्या साध्य ना जाल्यार कशें केल्लें देवान कुर्मावतार येवन तेगेल फाटी बलार रब्बून ते पर्वत तेगेल फाटी वयरी घश्टिले. कुर्मावतारांत स्वाम्यान गेल्यान कशें पळयलें आतां आमी पळयताच. एक घर चलासून वर्का जाल्यार हेची कितले कश्ट जाता म्हूण तेंची स्वाम्यान तांगेल दीर्घ आयुश्यांत सगळे समाज ओट्टू त्या समाजाचे कितले बल आसा समाजाचे कितले कश्ट आसा ते संगे तक्कडी तांगेल फाटी बलार दवरनूच तांणी समाज मुखार सुनवेले. तिन्नी अवतारू वराह अवतारांत कसं जाल्लें हिरण्याक्ष भूदेवीक दवरून तिगेल कक्षा दुखून सकल हाडून तिगेल्या अधीनांत हाडून दवरता. थंय दुखून परमात्मान हिरण्याक्षाक संहार करून कशी तिका आपास उद्धार करून वयर व्हरून आपास तिगेल कक्षाक दवरले की तशीच आमगेल स्वाम्यान आमगेल समाज खंय आशिल्ले समाजाक आज एक स्थान मान गौरव हाड दिवका म्हळ्यार त्या कश्यवराहान उबारून ती देवीक उबारून धरली की तशीच स्वाम्यान तांगेल्या कालावधींत आमगेल समाज उबारून धरलेले. चारीच अवतार नरसिंहावतार म्हणटना आमकां कसं दिसता कोप दिसता जाल्यार कोप न्ही. अनेक विशेषण कसं नाही म्हळ्यार भक्तवत्सल प्रल्हादान ह्या खांब्या भितर आसा म्हणटना ते येवन राबिल्लो नव्हतो देव तशीची आमी स्वाम्यालांत नरसिंहावतार पळयले. कशी कोण स्वाम्यांक शरण जाल्ले की सक्कड जनांकय फल मंत्राक्षत दिवन उद्धार केलो. स्वाम्यान बर जत्रे म्हूण सांगून एक मंत्राक्षत दिल्या रे आनी आपास मागशी कसले विशय पळोवका म्हण नाशिल्ले मुखार सोन धैर्यार वच्चे आशिल्ले. तशीची पंचावतार वामन अवतार सान चरडू येवन बलयले निमगेले म्हाका तिनी हेज्जे जाग दी म्हणून. वामन अवतार सान बालावतार जाल्यार आमी स्वाम्या कशी कितले व्हड जावो कितले सान जावची चरडूवाले कशी उलयत आशिल्ले तशी स्वामी उलयत आशिल्ले जाल्यार स्वाम्यांगेल कीर्ती कशी आशिल्ली. तिन्नी हेज्जे निमित्तान कशी तो वामन आशिल्लो त्रिविक्रम रूपी परमात्मा जावन दिगूरबलो तशीच स्वाम्यांगेल कीर्ती तितली व्हड आशिल्ली. संचवतार भार्गव रामालांत आमी कसं पळयताची भार्गव रामान सगळेची क्षत्रियांक पूर जनांक संहार करून येवन ते आमी तागेल काणींत पळयतात जाल्यार तागेलांतू अनेक कसो विशेष आशिल्लो म्हळ्यार सक्कडी शास्त्राचे विद्य आशिल्ली तेंच आमी स्वाम्यांगेलांतूय पळयताच. स्वाम्यांगेलांका सक्कडी महाभारत रामायण उपनिषद भागवत इतर वेदशास्त्राचे संपूर्ण ज्ञान आनी विद्या स्वाम्यांगेलांतू परिपूर्ण जावन भोर नाशिल्ले. रामाल विशय कसं सांगचे रामाल विशयांत कसं रामालांत कसं गुण आशिल्ले ते पूर गुणय आमी सुधींद्र स्वाम्यालांत पळयताच. रामो विग्रहवान धर्म म्हणटाच. राम म्हळ्यार धर्म म्हळ्यार राम. आता मी एक मनशान तूं धर्म पळोवच कशी म्हळ्यार धर्माचे एक मॉडल करून एक मनशाक घाल्ला म्हळ्यार तो साक्षात रामचंद्र. स्वाम्यांक गेले तांगेल संपूर्ण जीवन कालांतू आमी रामाले सक्कड गुण स्वाम्यांगेलांत पळयल्ले आसा. रामाल कारुण्य जावो सक्कड जनाल वैरी कारुण्य कोण शिष्य आसाची सक्कड शिष्यांगेल वैरी मस्त कारुण्य दाखयत आशिल्ले स्वाम्या. तशीची धर्म घेवन दवरचे स्वाम्या नित्य आमकां सांगचे आशिल्ले नित्य संध्यावंदन करकारे विष्णू सहस्रनाम म्हणकारे धर्मार चलकारे कसले नकनतील करू नजरे म्हणून स्वाम्यान सदा उपदेश आनी करचे आशिल्ले. तशीची स्वाम्यांक गेले कसं म्हणचे तेंची धर्म मार्गार चलचे कसं एक कष्ट परिस्थिती आयल्यार तांणी धर्म सोडली. पळया 70 वर्ष कालांत तांणी नित्य निरंतर जावन त्रिकाल ते वेदव्यासाले पूज करून आयलेले.
कितले देहदंडन कोरनो तांणी पूज केला म्हणून आमकां सांगूकय जायना. तांणी काडलेले कश्ट आमकां आज आलोचन करूंक आमकां रे मस्त बेजार जाता. तांकां कितलेय असो केस म्हण जाल्यार तांणी देवा पूज सोडली. तांकां एक ऑपरेशन जेवचें आशिल्लें. ऑपरेशन जेता म्हणटा ते 20 वर्स तांणी तें दुख्ख घेवन भोंवलेच. भोंवेल कोणा खातीर? तांगेल खातीर वे. तांगेल खातीर न्ही, देवा पूज करच्या जावका म्हूण. तांगेल कंडिशन इतलें आशिल्लें, ऑपरेशन करता जाल्यार आमकां देवा पूज करूं जावका, देवा पूज करूं आमकां जायना जाल्यार ऑपरेशन नाका म्हूण. तितलें कंडिशन. देवा पूज करका निमित्त करची कोणाल खातीर? आमगेल खातीर. तांगेल खातीर मागता तांणी कसं न्ही, कसलेंय मागनाच. समाजान बर जावका, समाजांचो चांग जावका, समाज उन्नत कीर्ती पावका म्हूण सांगूनच नित्य स्वाम्यान देवा लागीं प्रार्थना करचें आशिल्लें. तशीच मुखारी कृष्णावतार. कृष्णावतारांत आमी कसं पळयलें, कृष्णावतारांत देवान विशेष जावन जनांक उपदेश केलेलो. भगवद्गीता जावो, उद्धव गीता जावो, विशेष जावन देवान उपदेश केलेलो. तेंची तांणी नित्य निरंतर जावन स्वाम्यान तांगेले 70 वर्स पिठाधिपत्यार आसतना ते 70 वर्स काल सगळी दिवसय आमकां तांणी धर्मार चलका सकड विशयाचे, धर्माचे विशयाचे भगवद्गीतेत जावो, भागवतांत देवचे आशिल्ले अनेक चिंतने जावो स्वाम्यान आमकां उपदेश केलेलो. मागीर येतना बुद्धावतारांत आमी कसं पळयताची शांत स्वरूप आनी तशीची हस्त आशिल्लो म्हणून मंदहास म्हणून तेंच आमी स्वाम्यांगेलान थंय मस्त पळयता. केदनाय शांत रूप. तुमी स्वाम्यांगेल खंयचेय फोटो पळयच, तांगेले ते हास पळयल्यारय पुरो आमगेले मनाक कितलेय एक दुख्ख असो, कितलेय आमगेले कश्ट असो पुरा दूर जाता तशिल्ले. स्वाम्यांगेल आमी स्तोत्र म्हणटने तशी सांगताची. तशी म्हणटना सुहृदम स्मित शांत सुरम्य मुखम म्हणून सांगतात स्वाम्यांक. केन्नाय तांणी स्वाम्या हस्त आशिल्ले, हसनमुखी म्हणून. तशीच शांत रूप आमी केन्नाय स्वाम्यांक पळयलें. स्वामी शांत रूपार आसताशिल्ले. इत्ते रे, कसं केलें रे, कशें आसा रे, तेंची केन्नाय आमगेले क्षेम निमित्त आसताशिल्ले स्वामी. म्हाकाय ठेंता म्हणटा म्हाकाय उडगास आसा डेल्लीन तूं स्वाम्यांक भेटी दवर जमकल तेन्ना ठेंत जाल्यार मात्र. आनी मुखार सावन कसं करता रे, कसं लेखला तुवें म्हळ्यार आज्यानी आमकां सांग करून मठा तो गोत आशिल्लें देखून स्वाम्यांकय ಸ್ವಲ್ಪ गुर्त आशिल्लें. स्वाम्यांक तितलें एक काळजी आशिल्ली आमगेले वेळ. कसं करता तूं मुखार सावन सायन्स घेता की कॉमर्स घेता की त्या पुरो स्वाम्यान आमकां म्हाका निमगेले उडगास आसा. तशीच मुखार सावन कल्की अवतारांत देव कसं करता सक्कडी दुश्टांक वायट आशिल्ल्या जनांक सक्कडी संहार करता म्हणून तें आमी स्वाम्यांगेल आमकां कशी पळोवचें मेळचें. स्वाम्यान कोण श्रुतीक विरोध जावन आशिल्ले, देवाक विरोध जावन आशिल्ले, तांकां पुरा जनाकय स्वाम्यान चंद करून श्रुती धर्म विरोधी जनान पियो मृदू भाषण तो हरी भक्तियुता म्हणून स्वाम्याक स्तोत्र आमी सांगताची. कोण देवाल विरोध आशिल्ले, कोण धर्माक विरोध आशिल्ले, तांगेले डायरेक्ट यानी तांकां चंद करून सांगून तांगेल्यान तूं हरिभक्ती जागरण करची तशी स्वाम्यान आमकां सकडी अनुग्रह केलेलो. स्वाम्यांगेल कालगतीन तूं तांणी केलेलें एक विशेष 3 व्हड साधन केलां तांणी. कसं न्हय, एक म्हणल्यार आमकां जी राम जन्मभूमी अयोध्या आसा, कृष्ण जन्मभूमी मथुरा आसा, व्यास जन्मभूमी खंय म्हणून आज ताई कोणाकय कल्पना ना. त्या व्यास जन्मभूमी पुराणाचे जावो महाभारताचे सक्कडाचे उल्लेख घेवन सक्कड कडेन कशी वादिराज स्वाम्याक हयग्रीव नामक परमात्मा तांकां साक्षात्कार जाला की वेदव्यासो सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक साक्षात्कार जाला म्हणल्यार हांतू कसलेय संशय ना. त्या वेदव्यासाले जन्मस्थान कालपीन तूं थंय वचून थंय व्हड एक मंदिर स्वाम्यान निर्माण करून आमकां थंय वचून सेव करून आराधन करची तशी स्वाम्यान आमकां अनुकूल करून दिला. दोनीचे आतां आमगेल्या परंपरेंत तांकां गुरू परंपरे वयरे कितलेक मोग प्रिती आशिल्ले म्हण जाल्यार पळयत आमी सक्कडी काशी मठ संस्थानांत कितले सक्कडी स्वामी येयल्याची त्या पुरा स्वाम्यांक गेले. खंय वृंदावन आसा त्या पुरा वृंदावनांत जीर्णोद्धार करून खंय कितले की स्वाम्यांक गेले जलसमाधी आसा. त्या जलसमाधी आसा जाल्यार त्या जलसमाधी लागीं आशिल्ले मृत्तीक काणू आमकां ते मृत्तिके वयर हनुमंता प्रतिश्ठ करून आमकां स्वाम्यांक गेले गुरू आराधना करची तशी स्वाम्यान आमकां अनुग्रह केला. तशीच तांगेले अनेक तिन्नी व्हड कीर्ती म्हळ्यार हरिद्वारांत भव्य जावन आशिल्ले व्यासाश्रम. आमकां गोतना आमगेल्या मालगडे कितले जाण हरिद्वारा चमकल्याची कोण सकड हरिद्वारा चमकले म्हण गोतना. आज कितले की आमगेले एक सादारण एक 1980s 70s पुरो धरल्यार हरिद्वारा वत्तल जन मस्त उणें म्हण दिसता.
तशीची केदन स्वाम्यान थंय व्यासाश्रम बांदिल की आजी लेखना 1000 कटल्यान जन थंय वचून थंय आराधन करताची इत्याक हरिद्वारा वचून हें करताची आमगेल मठ आस स्वाम्यान स्वामी थंय आसाची स्वामी वृंदावन जावन तो स्वाम्याल वृंदावनय थंय आसा तशीच आमगेल स्वामी थंय आसाची स्वाम्यान बांद आमकां अनुग्रह करून दिलेलो देव थंय आसा म्हण सांगून आज कितलीं जन हरिद्वारा वचून सेवा करताची तसले हरिद्वार तसले एक तीर्थक्षेत्र वचून आमी सेवा करून आमी पुण्य संपादन करका म्हणल्यार कीर्ती त्या सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक गेला त्या मात्र न्ही आतां आमी ह्या संवसारा येवन जातरी मस्त विशय आमकां सुलभेर मेळटा सान दुखून आसतना पडटा खावच्या की होड जाता वता संपादन करचें की आनी तशीच इनितर एकड तेकड भोंवची की त्या सकड सुलभेर जाता जाल्यार मनुष्य जन्म येतरी एक कश्ट जावन संपादन करूंक अत्यंत कश्ट आशिल्ले कसले आसता म्हण जाल्यार त्या देवाल दय मेळच्याक तितले सुलभेर आमकां मेळना देवाल दय मेळचेची अत्यंत कश्ट जावन आशिल्ले आमगेले कसले वस्तू मेळका म्हण जाल्यार त्या कश्ट आशिल्ले वस्तूची देवाल दय म्हणत आतां देवाल दय मेळका जाल्यार आमी कसो करता देवाल सेवा करता देवाल स्तोत्र म्हणटा तशी ती देवाल पूजा करता तशी म्हणटना देवाल स्तोत्र मस्त सकड आसा ते मस्त सकड स्तोत्र आमकां पारायण करूं जायना अर्द घंटो कोण वाजून बशे 20 निमिष कोण वाजून बशे त्या सकड मस्त जन म्हणटाच आतां विष्णू सहस्रनामा म्हणटा जाल्यार अयो अर्द घंटो कोण वाजून बसता बा तांतूय जटील शब्द तशीच आनी इनितर स्तोत्र मस्त सकड आसा नारायण वर्मस पुराय तान जटील शब्द आनी टायम कंज्युमींग तशी म्हणटना कोण करचें बा म्हण तशी स्वाम्यांक केल्लेले स्तोत्र प्रपंच अत्यंत व्हड 30+ स्तोत्र स्वाम्यान आमकां अनुग्रह केला त्यावेळी कसं नाही जटिल ना नित्य उपासन करची तशी व्यासोपासना म्हणून नाव घाला वेदव्यासाष्टक जेवो सुप्रभात जेवो तशीच वामनाष्टक जेवो भार्गवाष्टक जेवो मागीर मंगलाशासन जेवो त्या सकडी स्वाम्यान रचन करून दिलें गुरुपरंपरा स्तवन जेवो नित्य म्हण का त्यावेळी सुलभ आसा व्यासाय बालाय नमो नमस्ते तम भजे मुनिपराशरात्मजम तशी येता सुलभ जावन कसले जटिल शब्द नात तितले सुलभेर आमी ते स्तोत्र नित्य म्हण का देवाल अनुग्रहांत आमी पात्र जाव का म्हण सांगून स्वाम्यान आमकां अनुग्रह करून दिलेले स्वाम्यान इतले सकड केले आमी स्वाम्यांक कसं दिल्ले आमी कसले ना स्वाम्यान सांगेल म्हणके कसले आयकनाची स्वाम्यान कसं आमकां मार्गदर्शन दिला कसले पालन करनाची तांतूय स्वाम्यांक दुःख दिलेले चड त्यावेळी तांकां दुःख दिला म्हण सांगून तांणी अपराध क्षमापण स्तोत्र समेत करून दिला स्वाम्यान कारुण्य पळय आमी त्या रामालांत तशें कारुण्य आमी सुधींद्र स्वाम्यालांत पळयताची चरडवान चूकी केल्यार तिद्दून अपास समकरची तशी मातृभाव आमी सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेलांत पळयला अपास आमी ते केल्ले चुकी देवान क्षम करका म्हणून अपराध क्षमापण स्तोत्र आमकां बरोवन दिवन स्वाम्यान अनुग्रह करून दिलेलो आसा सक्कडी कोरणी आमी स्वाम्यांक मस्त दुःख पावयला जाल्यारय स्वाम्यान आमकां तांगेल सगळेची दीर्घ आयुश्य कालांतू आमकां मंत्राक्षत दिवन उद्धार केला अपास स्वाम्यांगेल बद्दल कसं सांगचें आनी अशीची स्वाम्यांगेले आयचे पुण्यतिथी आराधना महोत्सवांतू स्वाम्यांगेले इतले प्रार्थना आमी मस्त विशयांतूय चुकून पडले स्वाम्यान सक्कड विशयांतूय आमकां क्षम करता आनी मुखार सून जाल्यार स्वाम्यान सद्बुद्धी सद्विचार सदाचार दिवन धर्ममार्ग चलची तशी देवाले परिपूर्ण आराधना करची तशी स्वाम्यान आमकां अनुग्रह करता तशीची गुरुभक्ती तशीची संस्थाना वयर भक्ती दिवन सक्कड विशयांतूय देवाले सेवा स्वाम्याले सेवा करची तशी आमकां स्वाम्यान अनुग्रह करता म्हण सांगून आमी स्वाम्याले प्रार्थना करताची तशीची आज कसं की स्वाम्यांगेले पुण्यतिथी आराधना विशयारी दिवस स्वाम्यांगेले गुणगान करचे सौभाग्य स्वाम्यान दिलेलं आसा हेंची उरलेल्या 2 उत्तर आमकां कसलेची लायक विशय आसा म्हण जाल्यार त्या तांगेलेची दया उरलेल्या तूं कसले वायट आसा म्हण जाल्यार ते आमगेले दोश म्हण सांगताची आयची 2 उत्तरां परमाचार्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांगेले अंतर्गत मध्वेश वेदव्यासाक अर्पण करता श्री कृष्णार्पणम अस्तु।